नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहित आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2020 आणि 2021 मध्ये जे महत्त्वाचे अहवाल आणि जे महत्त्वाचे निर्देशांक प्रसिद्ध झाले त्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर हे मित्रांनो त्याआधी थोडक्यात करंट अफेअरच्या कोर्सबद्दलची माहिती पाहून घेऊ. तर मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीचं तुम्हाला प्ले स्टोअरवर एक ॲप मिळून जाईल. त्या ॲपचा आयकॉन अशा प्रकारे आहे आणि एज्युकेशन ट्री मीडियाचं ॲप आहे. एज्युकेशन ट्री मीडिया. ओके, तर एज्युकेशन ट्री मीडियाचं ॲप आहे विदर्भ आयएस अकॅडमीचं. त्या ॲपवर मित्रांनो प्रत्येक विषयाचे इंडिपेंडेंटली आपण कोर्सेस जे आहे ते लॉन्च केलेले आहे आणि तुम्हाला कंबाईन पूर्ण विषयाचे कोर्सेस जरी घ्यायचे असेल ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. त्याच ॲपवर तुम्ही आपला करंट अफेअरचा चालू घडामोडीचा कोर्स चेकआउट करू शकता. तर या कोर्समध्ये तुम्हाला मित्रांनो 2019, 2020 आणि 2021, आता 2019चं तर एवढं काम नाही आहे, 2020 आणि 2021चं जे पूर्ण वर्षभरातलं करंट अफेअर आहे ते, प्लस आता याच्यानंतर जे महिन्या वाईज, मंथ वाईज, टॉपिक वाईज म्हणा ते जे डिस्कस होईल ते सुद्धा ॲक्सेस मिळू शकते. तर सध्या हा जो कोर्स आहे मित्रांनो 400 रुपयांना अवेलेबल आहे. परंतु हा कोर्स तुम्ही 25% डिस्काउंटने सध्या 300 रुपयामध्ये अवेल करू शकता. यामध्ये तुम्हाला 500 पेक्षा जास्त लेक्चर्सचे ॲक्सेस आताच मिळून जाईल आणि त्याचबरोबर या 500 लेक्चर्सच्या नोट्स सुद्धा तिथं उपलब्ध आहेत. आणि यामध्ये आपण पूर्ण मंथ वाईज त्याचबरोबर महिन्या वाईज करंट अफेअर डिस्कस केलेले आहे आणि टॉपिक वाईज सुद्धा डिस्कस केलेले आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचं जर पॉलिटीचा अभ्यास चालू असेल तर तुम्ही त्यासोबतच पॉलिटीचं वर्षभरात काय काय करंट अफेअर विचारण्यात आलं तर त्याचा सुद्धा अभ्यास तुम्ही सोबत करू शकता. ठीक आहे, तर वळूया आजच्या लेक्चरकडे. तर सर्वात पहिला निर्देशांक आहे जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2021. तर हा निर्देशांक मित्रांनो एक वार्षिक निर्देशांक आहे, दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. तर याला इंग्लिशमध्ये ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असं म्हटलं जाते. ठीक आहे, तर या वर्षीचा 2021चा हा प्रसिद्ध झालेला आहे. तर या इंडेक्समध्ये आपण काय करतो हे तुम्हाला नावावरून लक्षात आलेलंच असेल की प्रत्येक देशात किती गरिबी आहे त्याच्या बेसिसवर प्रत्येक देशाची प्रॉपरली रँकिंग लावली जाते आणि ती रँकिंग दरवर्षी प्रसिद्ध केल्या जाते जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये. ठीक आहे, तर हे जे कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो, म्हणजे प्रत्येक देशात किती गरिबी आहे ते कशाहून कॅल्क्युलेट केल्या जाते. तर या इंडेक्सच्या नावात जसं दिलेलं आहे बहुआयामी म्हणजेच मल्टी डायमेन्शनल. तर या मल्टी डायमेन्शनल या शब्दात टोटल 3 डायमेन्शनचा विचार केलेला आहे. ते 3 डायमेन्शन कोणते, तर पहिलं डायमेन्शन आहे हेल्थ, दुसरा आहे एज्युकेशन आणि तिसरा आहे लिव्हिंग स्टँडर्ड म्हणजेच राहणीमान. तुमच्या देशातली हेल्थ स्ट्रक्चर कसं आहे, एज्युकेशन कसं आहे आणि लिव्हिंग स्टँडर्ड म्हणजेच राहणीमान कसं आहे त्याच्या बेसिसवर तुमच्या देशाची रँकिंग ठरवली जाते. तर ॲक्च्युली हे जे 3 डायमेन्शन आहे यामध्ये 10 निर्देशांकांचा विचार केलेला आहे. तर हेल्थ सेक्टर जर कन्सिडर केलं यामध्ये आपल्याला 2 निर्देशक दिसतात. एज्युकेशन सेक्टरमध्ये सुद्धा 2 निर्देशक आहेत. परंतु लिव्हिंग स्टँडर्ड म्हणजे तुमच्या देशातील लोकांचं राहणीमान कसं आहे हे जे डायमेन्शन आहे यामध्ये टोटल 6 निर्देशकांचा आपण विचार केलेला आहे. तर ॲक्च्युली याची ओव्हरऑल इन्फॉर्मेशन पाहून घ्या. तुम्हाला सेपरेट लक्षात ठेवणं गरजेचं नाही आहे. तर हेल्थ सेक्टरमध्ये 2 कोणते आपण लक्षात ठेवले, तर पहिला निर्देशांक आपण हा लक्षात ठेवला चाइल्ड मोर्टॅलिटी रेट. चाइल्ड मोर्टॅलिटी रेट आपण कन्सिडर करतो तो म्हणजे वय वर्ष 5 च्या आतील मुलांचा मृत्यूदर किती आहे तुमच्या देशात तो कन्सिडर केला जातो पहिल्या निर्देशांकात. त्याचबरोबर न्यूट्रिशन म्हणजेच कुपोषण किती आहे तुमच्या देशात. तर एका रिपोर्टमध्ये मी मागच्या लेक्चरमध्ये माझ्या सांगितलं आहे की आपल्या देशात जे आहे 2021चा डाटा आहे जवळपास 13% आपल्याला मालन्यूट्रिशन दिसून येते. ठीक आहे, तर हे 2 सेक्टर यामध्ये इन्क्लूड होतात. त्यानंतर एज्युकेशन हे जर डायमेन्शन आपण बघितलं तर एज्युकेशन डायमेन्शनमध्ये आपल्याला दिसतं प्रॉपरली आपण 2 विचार करतो, 2 निर्देशकांचा विचार करतो. पहिला म्हणजे तुमच्या देशातलं एज्युकेशन स्ट्रक्चर कसं आहे आणि दुसरं म्हणजे तुमच्या देशातील स्टुडंट्स किती प्रेझेंट राहतात, म्हणजे किती ऑन ॲन ॲव्हरेज रेशो आहे आपल्या एज्युकेशन सिस्टीम मधला. ओके, तर मित्रांनो प्युपिल टीचर रेशो नावाचा एक कन्सेप्ट असतो. तो कन्सेप्ट ॲक्च्युली आपण डिटेलमध्ये इथं पाहू. ओके, प्युपिल टीचर रेशो.
ओके, म्हणजेच याला शॉर्टमध्ये आपण PTR सुद्धा म्हणतो. तर प्युपिल टीचर रेशो हा कन्सेप्ट काय आहे, हा कन्सेप्ट यात इन्क्लूड केलेला आहे. प्युपिल टीचर रेशो म्हणजे प्रत्येक म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रत्येक टीचर किती स्टुडंट्सवर मॉनिटरिंग करू शकतो, म्हणजे किती स्टुडंट्सना जास्तीत जास्त शिकवू शकतो इफेक्टिव्हली, ते कन्सिडर केल्या जाते PTR मध्ये, म्हणजेच प्युपिल टीचर रेशोमध्ये. तर हा रेशो मित्रांनो आयडियल किती आहे, तर 1:10 किंवा 1:40 याच्या दरम्यान जर PTR असेल कोण्या देशाचा, तर तो आयडियल PTR समजला जातो. तुमच्या देशाची एज्युकेशन सिस्टीम आयडियल समजल्या जाते. तुमचा जर PTR 1:10 आणि 1:14च्या दरम्यान असेल तर, म्हणजेच 10 स्टुडंट्सवर मॉनिटरिंग करणार, म्हणजे 10 स्टुडंट्सना शिकवण्यासाठी एक शिक्षक किंवा 40 स्टुडंट्सना शिकवण्यासाठी एक शिक्षक, याच्या मधात कुठेही तुमचा जर PTR पाहिजे तुमच्या एज्युकेशन सिस्टीमचा, तर आपली जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये मित्रांनो हा जो PTR आहे हा आपण कन्सिडर केलेला आहे 1:30. हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आपल्या देशाचा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार PTR किती आहे, PTR म्हणजे प्युपिल टीचर रेशो किती आहे, 1:30. हा पॉइंट लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचे एज्युकेशनमध्ये निर्देशांक कन्सिडर केले जातात. त्यानंतर आपण जर लिव्हिंग स्टँडर्ड म्हणजे राहणीमान कसं आहे हे जर बघितलं, तर यामध्ये वेगवेगळे 6 निर्देशांक आहेत. त्यामध्ये तुमच्या देशाचं आपण म्हणू शकतो की कुकिंग फ्युएल काय आहे, म्हणजे तुमच्या देशात जो स्वयंपाक केला जातो तो कशावर केला जातो. फॉर एक्झाम्पल चुलीवर करतात की गॅस सिलेंडर वापरतात पॉप्युलेशन, तर त्यानुसार सुद्धा तुमच्या देशाचा गरिबीचा रँक ठरवला जाते. त्याचबरोबर सॅनिटेशन कसं आहे, स्वच्छता कशी आहे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 6 याच्यात आपण निर्देशांकाचा विचार करतो. तर असे 3 डायमेन्शन आहेत, त्याच्या अंदर 10 निर्देशांकाचा आपण विचार करतो. ओके, तर मित्रांनो ही जाहीर करणारी संस्था कोणती आहे, तर संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रम म्हणजेच युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ऑक्सफर्ड दारिद्र्य व मानव विकास कार्यक्रम OPHI यांच्या संयुक्त विद्यमाने हा अहवाल जो आहे तो जाहीर केला जातो. आता इथं एक गोष्ट लक्षात घेण्याजोगती आहे, तो म्हणजे ही की हा ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे. ओके, ठीक आहे. तर ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जाहीर करणारी संस्था कोणती आहे, हीच आहे. कोणती, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि OPHI म्हणजेच ऑक्सफर्ड दारिद्र्य व मानव विकास कार्यक्रम. परंतु मित्रांनो आपल्या बेसिस म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये भारतात स्पेशल लोकल लेवलवर सुद्धा अशा प्रकारचा एक निर्देशांक प्रसिद्ध केला जातो, त्याला म्हणतो आपण नॅशनल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. हे इंडेक्स सेम आहे, दोन्हीही इंडेक्स सेम आहे. हा नॅशनल आहे, हा ग्लोबल आहे. निर्देशांक सुद्धा सेम आहे, डायमेन्शन सुद्धा सेम आहे. म्हणजे हा नॅशनल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो आहे यामध्ये सुद्धा हेच 3 डायमेन्शन आहे, हेल्थ, एज्युकेशन आणि लिव्हिंग स्टँडर्ड, आणि त्याच 10 इंडिकेटरचा उपयोग केलेला आहे. परंतु इथं फरक हा एवढा आहे की यामध्ये आपण पूर्ण जगातील देशांची रँकिंग लावतो, परंतु या इंडेक्समध्ये आपण भारतातील राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची रँकिंग लावतो. आणि त्यामध्ये हा एक मुख्य पॉइंट महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवाल. त्याचबरोबर जाहीर करणारी संस्था सेम नाही आहे. हा निर्देशांक कोण जाहीर करतो, नॅशनल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा आपला नीती आयोग जाहीर करतो मित्रांनो. ओके, ऍक्च्युअली ही स्लाइड मी समोर इन्क्लूड केलेली आहे, परंतु इथं तुम्ही हा पॉइंट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तर हा निर्देशांकात किती देशांचा समावेश केलेला जातो, टोटल 109 देश आपण कन्सिडर करतो. 109 देशांमध्ये प्रॉपरली आपण रँकिंग त्यांना प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर हा निर्देशांक यावर्षी सप्टेंबर 2021 मध्ये जाहीर करण्यात आला होता. ओके, या निर्देशांकामध्ये जगातील 109 देशांमधील हा याचं ऍक्च्युअली फाइंडिंग आहे, म्हणजे या निर्देशांकानुसार कोणती बाब आपल्या समोर आलेली आहे हे फाइंडिंग आहे, हे 2 पॉइंट. तर या निर्देशांकामध्ये जगातील 109 देशांमधील गरिबीचा अभ्यास करण्यात आला असून सन 2000 ते 2019 या काळात 80 पैकी 70 देशांमधील बहुआयामी गरिबांची संख्या कमी झाली आहे. लक्षात ठेवाल पॉइंट, हे या अहवालात सांगण्यात आलेले आहे. ओके, त्याचबरोबर 67% पेक्षा जास्त गरीब लोक मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आहेत, हे सुद्धा या अहवालाच्या थ्रू आपल्या समोर आलेलं आहे. आता मित्रांनो ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स बद्दलची जनरल जी इन्फॉर्मेशन होती ती आपण बघितली. आता भारताची काय सिच्युएशन आहे, भारताची काय पोझिशन आहे ते बघू. ठीक आहे. तर भारताची स्थिती काय आहे, 2005, 2006 ते 2015, 2016 या 10 वर्षात, या दशकामध्ये भारताने तब्बल 270 दशलक्ष लोकांना बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर काढण्याचे काम केलेले आहे. ही जगातील सर्वात मोठी घट आहे.
आता ऍक्च्युली मित्रांनो करंट अफेअर मध्ये कोणतेही पॉईंट किंवा निर्देशांक म्हणा अशा ऍक्च्युली पूर्ण करंट अफेअर या टॉपिक मध्येच तुम्हाला जे एक्स्ट्रीम वर्ड असतात, पहिला शेवटचा, खूप मोठा खूप लहान, तर अशा प्रकारचे शब्द जे असतात त्यावरून प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात. त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवाल मित्रांनो, ही जगातील सर्वात मोठी घट आहे. कोण्याही देशामध्ये आपल्याला अशा प्रकारची घट दिसून नाही आली गरिबी घटण्याची. ओके, तर 2005 ते 2015 पर्यंतची या 10 वर्षाचा विचार करता आपण भारताने टोटल 270 दशलक्ष लोकांना मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमधून बाहेर आणलेले आहे. ओके, तर 2021च्या जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकात भारताचा 62वा क्रमांक लागतो आउट ऑफ 109 कंट्रीज. 109 देशांपैकी भारताचा क्रमांक कोणता आहे? 62वा आहे. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याचबरोबर बहुआयामी गरिबी निर्देशांक 2021, तर हा जो निर्देशांक आहे हा आपल्या भारताचा इंडेक्स आहे. म्हणजे आपण भारतात रँकिंग लावतो प्रत्येक राज्याची. ओके, डायमेन्शन सेम आहेत 3, त्याचबरोबर डायमेन्शनच्या अंदर असलेले 10 जे निर्देशांक आहेत ते सुद्धा सेम आहे. ओके, तर सर्वात गरीब राज्य बिहार 1 नंबरवर लागतो, त्यानंतर झारखंड 2 नंबरवर, 3 नंबरवर उत्तर प्रदेशचा नंबर लागतो, त्यानंतर 4 नंबरवर मध्य प्रदेश आहे आणि 5 नंबरवर आपल्याला मेघालय दिसून येते. बिहारमध्ये गरिबी किती आहे? 51.91% लोक गरीब आहेत, असं या इंडेक्स थ्रू आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे भारताच्या. कोणता? भारताच्या बहुआयामी गरिबी निर्देशांक 2021. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कोणता आहे? हा राष्ट्रीय आहे. ओके, तर यामध्ये आपण हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सर्वात कमी गरीब राज्य कोणते? तर केरळ, फक्त 0.7% गरिबी आहे. त्यानंतर गोवाचा नंबर लागतो 3.7%, सिक्कीम 3.82%, त्यानंतर तामिळनाडू 4.89% आणि त्यानंतर नंबर लागतो पंजाबचा 5वा. ओके, 5.59% फक्त गरिबी दिसून येते. आणि भारतामधील महाराष्ट्र जर कन्सिडर केलं तर मित्रांनो महाराष्ट्राचा हा 17वा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात किती पर्सेंट गरिबी आहे? तर 14.85% आपल्याला गरिबी दिसून येते. केंद्रशासित प्रदेशांबाबत जर आपण बघितला ह्या रँकिंग, तर यामध्ये आपल्याला लक्षात येतं की सर्वात गरीब केंद्रशासित प्रदेश कोणते आहे? तर पहिला नंबर दादर आणि नगर हवेलीचा लागतो. त्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख 2 नंबर, दमन दीव 3 नंबर आणि चंदीगड 4 नंबर. अशा प्रकारे आपली युनियन टेरिटरीजची लिस्ट आहे सर्वात गरीबवाल्या. आणि सर्वात कमी गरीब जर लक्षात घ्यायचं असेल तर पुडुचेरी, लक्षद्वीप, अंदमान निकोबार आणि दिल्ली, हा अशा प्रकारचा रँकिंग लागतो. ओके, हा निर्देशांक लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे. या दोन्ही निर्देशांकाचे जाहीर करणारी संस्था कोणती आहे? तर हा निर्देशांक मित्रांनो आपला नीती आयोग जाहीर करते. आणि तो कोण जाहीर करते? तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ऑक्सफर्ड दारिद्र्य व मानव विकास कार्यक्रम जाहीर करते. ओके, ह्या दोन्ही संस्था मिळून. ठीक आहे, तर हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन नुसार तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो. इथं आपल्याला केरळ दिसून येईल टॉपवर, 0.7% गरिबी आहे. एकदम ग्रीन पार्ट आपल्याला दिसून येतो, म्हणजे ग्रीन शेडमध्ये आहे. आणि इथं बिहारचा जर विचार केला तर ते 51.9% आपल्याला गरिबी दिसून येते टोटल बिहारमध्ये. आणि महाराष्ट्राचा 17वा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात किती आहे? 14.83% गरिबी. ठीक आहे, 85%. ओके, तर यानंतरची महत्त्वाचा निर्देशांक आहे जागतिक ग्लोबल लाचखोरी जोखीम मॅट्रिक्स क्रमवारी, म्हणजेच ब्रायबरी रिस्क मॅट्रिक्स हा त्याचा सिम्बॉल आहे. हा कोण रिलीज करतो? तर ट्रेस, TRACE ही ऑर्गनायझेशन हा निर्देशांक रिलीज करते. कोणता? ब्रायबरी रिस्क मॅट्रिक्स, म्हणजेच जागतिक लाचखोरी जोखीम मॅट्रिक्स क्रमवारी 2021. तर मित्रांनो या निर्देशांकात आपण मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे पर्टिक्युलरली काय कॅल्क्युलेट करतो? तर प्रत्येक देशात, फॉर एक्झाम्पल भारताचं जरी आपण उदाहरण घेतलं तर प्रत्येक देशात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होत असतात. म्हणजे बाहेरील जे व्यापारी आहेत ते भारतात येऊन स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट करतात वेगवेगळ्या सेक्टरमध्ये. फॉर एक्झाम्पल कोणती इंडस्ट्री जर स्थापन करायची आहे ते करू शकतात. तर अशा प्रकारच्या ज्या इन्व्हेस्टमेंट असतात, तर या इंडेक्समध्ये आपण नेमकं काय कॅल्क्युलेट करतो? तर व्यापारी जे कोण्याही देशात सपोज कोणती इन्व्हेस्टमेंट करत असेल तर तिथं त्यांना किती धोका असतो ब्राईब द्यायचा, म्हणजे लाच द्यायचा. ओके, तर किती धोका असतो त्यांच्यानुसार आपण जो आहे पर्टिक्युलरली हा इंडेक्स यामध्ये देशाची रँकिंग लावतो. ठीक आहे, तर हे 194 देश प्रदेशांमधील व्यावसायिक लाचखोरीच्या जोखमीचे मोजमाप करते. ओके, ठीक आहे. त्यानंतर ट्रेस,
लाचलुचपत प्रतिबंधक मानक संस्था ट्रेसने जागतिक लाचखोर जोखीम मॅट्रिक्स क्रमवारी 2021 जाहीर केलेली आहे. हे केव्हापासून जाहीर करणं स्टार्ट झालं तर आपण म्हणू शकतो 2014 पासून हे प्रकाशित करण्यात स्टार्ट झालं आणि यानुसार आपण प्रत्येक देशांना रँकिंग प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर या क्रमवारीनुसार 2021च्या लाचखोरीच्या जोखीमांच्या जागतिक यादीत भारत 44 गुणांसह 82व्या स्थानावर आपल्याला दिसतो. ठीक आहे. खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. ब्रायबरी रिस्क मॅट्रिक्स मध्ये भारत 82 क्रमांकावर आपल्याला दिसतो. ठीक आहे. तर पाकिस्तान, चीन, नेपाळ आणि बांगलादेश या शेजारील देशांपेक्षा भारताची कामगिरी चांगली आहे. परंतु इथं एक पॉइंट लक्षात घेण्याजोगता आहे, तो म्हणजे भूटान. आपला रँक 82 आहे आणि पण भूटानचा जर रँक आपण बघितला तर तो आपल्याला फक्त 62 रँक असा दिसून येतो. त्यामुळे भूटान ही चांगली पोझिशन आहे भूटानची. आणि बाकी जर आपले नेबरिंग कंट्रीज जर आपण बघितल्या, पाकिस्तान, चीन, नेपाळ, बांगलादेश, तर शेजारील देशांपेक्षा भारताची कामगिरी चांगली आहे. ओके. तर उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, व्हेनेझुएला आणि इरिट्रिया हे व्यावसायिक लाचखोरीच्या या देशांमध्ये सर्वाधिक धोका आढळून येतो. त्याचबरोबर व्यावसायिक लाचखोरीचा सर्वात कमी धोका कोण्या कंट्रीत आढळून येतो तर मी इथं दिलेला आहे. हे ऍक्च्युली हा पॉईंट इथं दबलेला आहे, त्यामुळे म्हणून मी नावे वर लिहिली. तर डेन्मार्क, नॉर्वे, फिनलँड, स्वीडन आणि न्यूझीलंड अशा प्रकारचे या देशात आपल्याला लाचखोरीचा सर्वात कमी धोका दिसून येतो. ओके. तर अशा प्रकारची रँकिंग आहे. हा पॉईंट, हे जे पॉईंट आहे ते लक्षात ठेवा. ओके. ठीक आहे. भारताच्या शस्त्र आयातीत 33% घट झालेली आहे. हा आपल्या समोर आलेला अहवाल आहे. कोणी अहवाल प्रसिद्ध केला तर अहवाल जाहीर करणारी संस्था आहे सिप्री. ही संस्थाची स्थापना केव्हा झाली? 1996 मध्ये स्थापना झाली आणि मुख्यालय कुठे आहे? स्टॉकहोम, स्वीडन मध्ये आपल्याला या संस्थेचं मुख्यालय दिसतं, सिप्रीचं. ओके. ठीक आहे. तर या अहवालानुसार शस्त्र आयात करणाऱ्या पहिल्या 5 देशांची यादी कोणती आहे? तर सौदी अरेबिया टॉप नंबरवर लागतो. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो मित्रांनो आपल्या इंडियाचा, दुसरा क्रमांक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर इजिप्त, तिसरा ऑस्ट्रेलिया आणि चीन चौथा आणि पाचवा. ऍक्च्युली ठीक आहे. ओके. म्हणजे सर्वात जास्त आयात करणारे पहिले 5 देश कोणते तर सौदी अरेबिया पहिला नंबर लागतो. त्यानंतर भारत, इजिप्त, ऑस्ट्रेलिया आणि चीन. मागील 5 वर्षात भारताने सर्वाधिक शस्त्र कोणाकडून खरेदी केलेली आहे? 49%. म्हणजे 100% आपण जे खरेदी केली आहे त्यापैकी 49% जो हे लागतो, 49% जो आपण म्हणू शकतो जो भाग आहे तो आपण रशियाकडून खरेदी केलेला आहे. ओके. रशिया. त्यानंतर दुसरा क्रमांक कोणाचा लागतो तर इस्रायल, तिसरा फ्रान्स आणि चौथा लागतो अमेरिकेचा. तर हे जे शस्त्र आहे मित्रांनो, या शस्त्रात सर्वात मोठी आपण सिस्टीम विकत घेतली आहे. ही डील S-400 ची जी डील आपण 2018 मध्ये केली आहे आणि याची पहिली डिलिव्हरी आपल्याला 2022 मध्ये मिळणार आहे. ओके. तर ही जी डील आहे ही सर्वात मोठी डील आहे. त्यामुळे हे जे पर्सेंटेज आहे हे कुठंतरी आपल्याला वाढलेलं दिसते. ओके. तर रशियानंतर सर्वाधिक अनुक्रमे शस्त्र खरेदी कोणाकडून केलेली आहे? आपण इस्रायल, फ्रान्स आणि अमेरिका यांच्याकडून खरेदी केलेली आहे. या अहवालानुसार शस्त्राचे निर्यात करणारी पहिले 3 देश कोणते तर अमेरिका 37% जेवढी जगात निर्यात होते त्यापैकी 37% शस्त्रांची निर्यात एकटा अमेरिका करतो. त्यानंतर नंबर लागतो रशियाचा 20%, फ्रान्स 8.2%. तर अशा प्रकारे ही निर्यात लागते. इथं अजून एक पॉईंट लक्षात घेण्याजोगता आहे मित्रांनो, तो म्हणजे पाकिस्तान जो आहे, पाकिस्तान स्वतःची आयात किती शस्त्र? जवळपास चीनकडून 61% शस्त्र जे आहे ते आयात करतो. हा पॉईंट लक्षात ठेवा. ऍक्च्युली याचा एक्झाम्पल हे तुम्हाला चांगलं लक्षात राहील. मी जे एक्झाम्पल सांगणार आहे ते लक्षात ठेवलं तर ऍक्च्युली काय झालं होतं, डिसेंबर म्हणजे मागच्या वर्षीच्या डिसेंबर मधली गोष्ट आहे. पाकिस्तानने तेहरीक ए तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTP, तेहरीक ए तालिबान पाकिस्तान, TTP संघटनेचा जो प्रमुख होता तो तालिबानाशी संबंधित होता आणि याच्या स्थळावर पाकिस्ताननं एक रॉकेट लॉन्च केलं होतं ड्रोन थ्रू. ठीक आहे. परंतु ते रॉकेट मेड इन चायना होतं आणि ते फुटलंच नाही. आता चायनाचा माल कसा राहणार आहे? ठीक आहे. तर त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही हे लक्षात ठेवा पॉईंट मित्रांनो. पाक जो आहे तो चीनकडून किती % स्वतःची शस्त्र आयात करतो तर टोटल 61% शस्त्र जे आहे ते पाकिस्तान चीनकडून आयात करतो. ओके. ठीक आहे. एवढे पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा. ठीक आहे. ओके. यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो नॅशनल
इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क. ओके, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, NIRF. तर हे काय आहे, तर यानुसार मित्रांनो आपल्या भारतातल्या ज्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांना आपण रँकिंग प्रोव्हाइड करतो तिथल्या शिक्षणाचा दर्जा कसा आहे त्याच्या बेसिसवर. ओके, तर हे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय रिलीज करते हा इंडेक्स. आता तुम्हाला इथं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन सोबत कन्फ्युज होऊ शकता, कारण की इथं आपण विद्यापीठांची रँकिंग लावतो मित्रांनो पूर्ण नॅशनल लेवलवर. त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा कुठेतरी संबंध आहे असं आपल्याला वाटू शकते, परंतु तसं काहीही नाही आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत हा रँकिंग प्रसिद्ध केला जातो. देशातील विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीद्वारे त्यांची गुणवत्ता यादी जाहीर करते. ओके, तर यावर्षी जाहीर कोण्या दिवशी केली, तर 9 सप्टेंबर 2021 रोजी ही यादी जाहीर केली आणि यावर्षीची ही 6वी आवृत्ती होती. 2015 पासून ही यादी जारी करण्यास सुरुवात झाली. याच निर्देशांकाचं दुसरं नाव काय आहे, तर इंडिया रँकिंग 2021. इंडिया रँकिंग म्हणजे आपण कशाची रँकिंग लावतो, तर भारतातील विद्यापीठांची रँकिंग आपण इथे लावतो. ओके, तर देशातील उच्च शिक्षण संस्था म्हणजेच हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्सना श्रेणीबद्ध करण्याचा सरकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. ओके, पहिला जो उपक्रम आहे ज्याच्या अंतर्गत आपण भारतातील युनिव्हर्सिटीजना रँकिंग करतो. 2015 पासून सुरू केलेला आहे आणि यावर्षी केव्हा जाहीर केला, 9 सप्टेंबर 2021 मध्ये आपण याची रँकिंग जाहीर केलेली आहे. तर यावर्षी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये अंदाजे 6000 संस्थांनी भाग घेतला होता. 2016 पेक्षा जवळपास दुप्पट. ठीक आहे, 2016 मध्ये आपल्याला फक्त 3000 संस्था अशा दिसतात ज्या या रँकिंगमध्ये इन्क्लूड होत्या, परंतु यावर्षी जवळपास 6000 संस्थांनी भाग घेतलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का बरं झालं, म्हणजे 2016 मध्ये काय एवढ्या कमी होता आणि आता लगेच नंबर डबल कसा काय झाला. तर मित्रांनो, तेव्हा हे सुरुवातीला आपण ही जी रँकिंग होती ती म्हणजे कंपल्सरी नव्हती केली. प्रत्येक इन्स्टिट्यूशनसाठी, प्रत्येक विद्यापीठासाठी आपण ही रँकिंग कंपल्सरी नव्हती केली. त्यामुळे काही विद्यापीठांनी स्वतःची नावे नोंदवली नाही या रँकिंगसाठी, परंतु आता आपण ती कंपल्सरी केलेली आहे. त्यामुळे आपल्याला दिसते की 6000 संस्थांनी या रँकिंगमध्ये सहभाग घेतलेला आहे. ओके, त्यानंतर सध्याची 2021 ची जी रँकिंग आहे त्यानुसार काय रँकिंग आहे युनिव्हर्सिटीजची ती लक्षात ठेवा. तर रँक 1 वर IIT मद्रास आहे आणि इथे लक्षात ठेवण्याजोगता अजून एक पॉइंट आहे की सारख्या 3 वर्षापासून IIT मद्रास हे टॉप पोझिशनवर आहे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये. ओके, 3 वर्षापासून हे पहिल्याच पोझिशनवर आहे IIT मद्रास. त्यानंतर IISc इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्स बंगळुरू. ओके, त्यानंतर रँक 3 वर आहे IIT बॉम्बे, रँक 4 वर आहे IIT दिल्ली आणि 5व्या रँकवर दिसतं आपल्याला IIT कानपूर. ओके मित्रांनो, आता जे इन्स्टिट्यूशन्स आहेत म्हणजे जे विद्यापीठ आहेत त्यांची रँकिंग कोण्या कोण्या इंडेक्सनुसार लागते, तर हा तर आपला एक लोकल इंडेक्स झाला असं म्हणू शकतो. यामध्ये आपण फक्त भारतातील युनिव्हर्सिटीजची रँकिंग लावतो, परंतु असे 2 ग्लोबल इंडेक्स आहे ज्यामध्ये आपण ग्लोबल लेवलवर, वर्ल्ड लेवलवर युनिव्हर्सिटीची रँकिंग लावतो. तर पहिला आहे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग. तर या रँकिंग मध्ये आपण पूर्ण जगातील महत्त्वाच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांची रँकिंग लावतो. यासाठी वेगवेगळे निकष असतात. आय थिंक 5 ते 6 असे निकष आहेत. प्रत्येक रँकिंगसाठी निकष बदल जातात. म्हणजे हे जे रँकिंग आहे इथं कदाचित आय थिंक 6 निकष आहेत, त्याच्या बेसिसवर युनिव्हर्सिटीजना रँकिंग दिल्या जाते. इथं असे 6 की 7 निकष आहेत आपल्या सध्याच्या रँकिंगमध्ये. आणि अजून एक रँकिंग आहे ती म्हणजे द आशियाटिक युनिव्हर्सिटी रँकिंग. आशियाटिक म्हणजे फक्त आशिया रिजन मधल्या युनिव्हर्सिटीची रँकिंग तिथे लावल्या जाते. तर द चा अर्थ आहे म्हणजे मित्रांनो आपण म्हणू शकतो टाइम्स
HIGHER हायर एज्युकेशन. ओके, तर टाइम्स हायर एज्युकेशन म्हणजेच द आशियाटिक युनिव्हर्सिटी रँकिंग हा एक निर्देशांक आहे. यामध्ये आशिया लेवलच्या रँकिंग लावल्या जातात आणि हा एक निर्देशांक आहे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग. तर हा जो निर्देशांक आहे हा वर्ल्ड लेवलवर आहे, हा फक्त आशिया रिजनमध्ये आहे आणि हा आपल्या भारताच्या फक्त भारत देशासाठी आहे, एवढं लक्षात ठेवा. तर या युनिव्हर्सिटीचा क्रायटेरिया इथे काय रँकिंग आहे, तर आपल्याला तुम्हाला असं दिसून येईल मित्रांनो, यांच्या रँकिंगनुसार QS वर्ल्ड युनिव्हर्सिटीच्या रँकिंगनुसार IIT बॉम्बे पहिल्या नंबरवर आपल्याला दिसतो. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्स बंगळुरूचा क्रमांक लागतो. तर अशा प्रकारची रँकिंग आहे. कुठंतरी थोडा चेंज आहे रँकिंगमध्ये परंतु तुम्ही हे जे रँकिंग आहे ही लक्षात ठेवाल आपली भारताच्या इंडेक्सची. कोणती? IIT मद्रास पहिल्या नंबरवर आहे, त्यानंतर हे दुसरं आहे बंगळुरूचं, त्यानंतर IIT बॉम्बे तिसऱ्या रँकवर दिसतं आपल्याला, IIT दिल्ली चौथ्या रँकवर आहे आणि पाचव्या रँकवर दिसतं आपल्याला IIT कानपूर. त्याचबरोबर हे दोन सुद्धा पॉईंट लक्षात ठेवाल, हे दोन सुद्धा इंडेक्स आहेत, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी इंडेक्स आणि द आशियाटिक युनिव्हर्सिटी इंडेक्स रँकिंग. ओके, ठीक आहे. तर यानंतर जागतिक शांतता निर्देशांक 2021 म्हणजेच ग्लोबल पीस इंडेक्स. तर मित्रांनो यामध्ये काय कन्सिडर केले जातात, तर जगात प्रत्येक देशामध्ये किती शांतता आहे त्याच्या बेसिसवर प्रत्येक देशाची रँकिंग लावली जाते. तर त्यासाठी असे 4 निकष त्यांनी जाहीर केलेले आहे. पहिला म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा व सुरक्षितता, म्हणजे तुमच्या देशात नॅशनल सिक्युरिटी किती आहे. त्यानंतर स्थानिक व आंतरराष्ट्रीय संघर्ष. आता स्थानिक संघर्ष जर आपण म्हणायचं झालं तर आपण म्हणू शकतो भारतात जे स्थानिक संघर्ष झाले 2020-2021 मध्ये, पर्टिक्युलर 2019-2021 पर्यंत जरी कन्सिडर केलं तरी सफिशियंट आहे. ते म्हणजे CAA, NRC, 3 फार्म विधेयक जे नियम होते ते रिपील करण्यात आले. तर अशा प्रकारचे जे निर्देशक आहेत, त्याचबरोबर ऑटोनॉमस स्टेटस हटवण्यात आलं. जम्मू काश्मीरचं इंटरनेट बॅन होतं कितीतरी दिवस जम्मू काश्मीरमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या भारत देशातील असे खूप सारे विविध क्लस्टर्स असे होते ज्यामध्ये सुद्धा आपल्याला इंटरनेट बॅन झालेलं दिसते. तर या अनुषंगाने मित्रांनो आपण म्हणू शकतो की त्या पर्टिक्युलर देशात स्थानिक संघर्ष किती आहे आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष किती आहे, म्हणजे बॉर्डर डिस्प्यूट किती आहे. ठीक आहे, हा दुसरा निकष आहे. पहिला निकष आहे राष्ट्रीय सुरक्षा आणि सुरक्षितता. त्यानंतर लष्करीकरणाचे प्रमाण किती आहे, म्हणजे तुम्ही किती तुमचं डिफेन्सचं बजेट आहे, किती प्रमाणात तुम्ही लष्कर स्वतःचं डेव्हलप केलेलं आहे, हा तिसरा निकष आहे. त्यानंतर चौथा स्तर. या निकषांवर आधारित हा निर्देशांक जो आहे, या 4 निकषांवर आधारित ग्लोबल पीस इंडेक्स हा निर्देशांक जाहीर केला जातो. ओके, तर सिडनी ऑस्ट्रेलिया येथे मुख्यालय असणाऱ्या इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेने जून 2021 मध्ये जागतिक शांतता निर्देशांक 2021 जाहीर केलेला आहे. तर या वर्षीची ही 15वी आवृत्ती आहे आणि या निर्देशांकानुसार 163 देशांच्या यादीत भारत हा 135व्या स्थानावर आपल्याला दिसतो. ठीक आहे, लक्षात ठेवाल पॉईंट. याआधी 2020 हे 2021 ची रँकिंग आहे. 2020 मध्ये भारत आपल्याला 138 पोझिशनवर होता आणि 2019 मध्ये भारत जो होता तो 141व्या रँकवर होता याच रँकिंग ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये. ठीक आहे, तर जगातील सर्वात पहिले 5 शांत देश कोणते? पहिला नंबर आइसलँडचा लागतो. इथं लक्षात ठेवण्याजोगता अजून एक पॉईंट आहे मित्रांनो, आइसलँड हा जो देश आहे हा सारखा 2008 पासून टॉप पोझिशनवर आहे. लक्षात ठेवाल, आइसलँड हा देश 2008 पासून टॉपवर आहे. कोणत्या इंडेक्समध्ये? ग्लोबल पीस इंडेक्समध्ये. त्यानंतर दुसरा नंबर लागतो न्यूझीलंडचा, तिसरा आहे डेन्मार्क, चौथा आहे पोर्तुगाल आणि 5वा स्लोव्हेनिया. त्यानंतर जगातील सर्वात शेवटचे अशांत 5 देश कोणते? तर अफगाणिस्तान, येमेन, सिरिया, दक्षिण सुदान, इथं कॉमा नाही आहे, दक्षिण सुदान आणि इराक हे देश आहे सर्वात शेवटचे अशांत. तर इथं जसा तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा होता 2008 पासून हाच देश आहे, त्याप्रमाणे इथं सुद्धा एक लक्षात ठेवा की गेल्या 4 वर्षापासून अफगाणिस्तान हा शेवटून पहिल्या नंबरवर येणारा देश आहे. ओके, किती देशांच्या यादीत? 163 देशांच्या यादीत. आणि भारताचा कितवा क्रमांक आहे यावर्षी? 135वा आहे. याच्या मागच्या वर्षी आपला 138वा होता आणि त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये आपल्याला 141वा क्रमांक भारताचा दिसून येतो. ठीक आहे, ओके. तर इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे मित्रांनो, यामध्ये तुम्ही पाहू शकता जर जास्त डार्क रेड एरिया जो आहे तिथं जास्त आपल्याला ग्लोबल पीस इंडेक्स नुसार अशांतता दिसून येते.
ठीक आहे, आणि जो ग्रीन रिजन आहे तिथे आपल्याला कुठंतरी त्यांच्या रँकिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसून येते. तर इम्प्रूव्हमेंट झालेले असे टोटल ग्लोबल लेवलवर वर्ल्ड लेवलवर देश किती आहेत, तर 87 अशा कंट्रीज आहेत ज्यामध्ये आपल्याला ग्लोबल पीस इंडेक्समध्ये इम्प्रूव्हमेंट दिसून आली. त्याचबरोबर डिटोरिओरेशन म्हणजे त्यांचा स्कोअर कमी होणे हे किती कंट्रीज दिसून आलं, तर 73 अशा कंट्रीज आहेत मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला कुठंतरी ग्लोबल पीस इंडेक्समध्ये डिटोरिएशन दिसून आलं, म्हणजे कुठंतरी त्यांच्या देशामध्ये अशांतता वाढत आहे. तर याचा जो ॲव्हरेज स्कोअर होता, तर ॲव्हरेज स्कोअर चेंज किती आहे, तर 0.07 एवढा ॲव्हरेज स्कोअर चेंज आहे, आणि ह्या एवढा स्कोअर हा निगेटिव्ह आहे, म्हणजे डिटोरिओरेशन झालेला आहे. ठीक आहे. द ग्लोबल पीस इंडेक्स ॲव्हरेज डिटोरिओरेटेड बाय 0.07% फ्रॉम 2020-2021 मध्ये. हा पॉईंट लक्षात ठेवा, म्हणजे ॲव्हरेज चेंज किती झालेला आहे, तर 0.07चा आपल्याला ॲव्हरेज चेंज दिसून येतो. इम्प्रूव्हमेंट किती देशांमध्ये झाली, तर इम्प्रूव्हमेंट जास्त देशांमध्ये झालेली आहे 87, आणि डिटोरिओरेशन आपल्याला दिसतं 73 देशांमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. ओके. त्यानंतरचा महत्त्वाचा निर्देशांक आहे आर्थिक विकास निर्देशांक 2021. तर हे तुम्ही त्या निर्देशांकाचं फ्रंट पेज पाहू शकता मित्रांनो. ओके. तर इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाते, हा निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर या निर्देशांकात आपण काय विचार करतो, तर तुमची जी अर्थव्यवस्था आहे ती किती फ्री आहे, तो म्हणजे तुमची फ्रीडम, इकॉनॉमिक फ्रीडम किती आहे तुमच्या देशात, त्याच्या बेसिसवर प्रत्येक देशाची रँकिंग लावल्या जाते या इंडेक्समध्ये. तर हा निर्देशांक फ्रेझर इन्स्टिट्यूट कॅनडा ही संस्था जाहीर करते. हा अहवाल सेंटर फॉर सिव्हिल सोसायटी दिल्ली या संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आलेला आहे. आता ग्लोबल अहवाल असला तरी भारताची कोणती अशी संस्था आहे ज्या संस्थेने हा अहवाल तयार करण्यास मदत केली आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते. तर अहवाल सेंटर फॉर सिव्हिल सोसायटी दिल्ली बेस ही संस्था आहे, या संस्थेच्या मदतीने फ्रेझर इन्स्टिट्यूशनने हा अहवाल जाहीर केलेला आहे. कोणता, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2021. तर यामध्ये कोणकोणत्या निकषाचा विचार केला जातो प्रत्येक देशाला रँकिंग प्रोव्हाइड करण्यासाठी. ठीक आहे. तर असे मित्रांनो आपल्याला दिसून येतील असे 4 निकष आहेत. त्या 4 निकषांच्या आधारे प्रत्येक देशांना प्रॉपरली रँकिंग प्रोव्हाइड केल्या जाते. तर कायद्याचे नियमन म्हणजेच रूल ऑफ लॉ. तुमच्या देशातील ज्युडिशियल सिस्टीम कशी आहे, ती कशा प्रकारे वर्क करते, काही पेंडिंग केसेस तर नाही आहे, मागं कोणते अशा केसेस तर नाही आहे, अशा घटना तर नाही आहे जेणेकरून तुमच्या अर्थव्यवस्थेचं कुठंतरी डिटोरिओरेशन झालं. सपोज एखादी बँक वगैरे बुडाली असेल तर अशा घटना तरी नाही आहे का. तुमची ज्युडिशियल सिस्टीम कशी आहे हे या निकषाच्या अंतर्गत, कायद्याचे नियमन याच्या अंतर्गत कव्हर होते. त्याचबरोबर सरकारी म्हणजे गव्हर्नमेंटल साईज कशी आहे. आपण इथं म्हणू शकतो मित्रांनो, आपण आपला टॅक्सचं स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे भारताचा जेवढा GDP आहे त्या GDP मध्ये आपल्या डायरेक्ट टॅक्सचं योगदान किती आहे, त्याचबरोबर इनडायरेक्ट टॅक्सचं योगदान किती आहे, हे दोन्हीही पॉईंट कन्सिडर केले जातात. तर अशा प्रकारे हे या निकषात कन्सिडर केले जाते. सरकारी आकारमध्ये नियामक कार्यक्षमता म्हणजे तुमच्या देशातील लेबर लॉज कसे आहे, लेबरना किती फ्रीडम आहे, त्यांना डेली वेजेस प्रॉपरली मिळत आहे की नाही, त्याचबरोबर व्यापारी जो वर्ग आहे त्यांच्यासाठी कसे कसे लॉज आहेत ते या निकषाच्या अंतर्गत कव्हर केले जातात. तो म्हणजे नियामक कार्यक्षमता. आणि बाजारातील खुलेपणा, ऍक्च्युअली हा खूप महत्त्वाचा निकष आहे. म्हणजे तुमच्या देशातील तुमची इकोसिस्टीम नाही, तुमची इकॉनॉमी किती फ्रीली ट्रेड करू शकते. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की तुमच्या देशात जर ट्रेड बॅरियर जास्त असेल, तुम्हाला जर तुमचा माल जो आहे सपोज तामिळनाडूतून महाराष्ट्रात आणायचा असेल तर तुम्हाला किती टोल नाके क्रॉस करावे लागतात. तर अशा प्रकारचे ज्या टॅरिफ असेल किंवा कोणता टॅक्स वगैरे लावत असेल स्टेट किंवा नॅशनल लेवलवर जर कोणताही देश टॅक्स लावत असेल, फॉर एक्झाम्पल तुमचा देश किती प्रमाणात टॅक्स लावतो, तुमच्या देशातली इकोसिस्टीम किती खुली आहे, म्हणजे किती इझिली टॅक्स फ्री मुवमेंट तुमच्या देशात गुड्सची होऊ शकते. तर हे जे आहे हे या 4थ्या निकषात कन्सिडर केले जाते. तर ऍक्च्युली हे जे निकष यामध्ये आपण मित्रांनो एक महत्त्वाचं एक्झाम्पल देऊ शकतो. आता गेल्या महिन्यातलीच गोष्ट आहे. एक भारतातला मुलगा होता, ऍक्च्युली महाराष्ट्रीयनच होता. तर त्याने इलॉन मस्कच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट टाकली आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की भारतात टेस्लाची ही जी कार आहे, इलेक्ट्रिक कार, ही
एवढी फ्लुएंट कार आहे, ही एवढी एन्व्हायरमेंट फ्री एन्व्हायरमेंट म्हणू शकतो आपण, एन्व्हायरमेंटला फायद्याची ठरणारी कार आहे, ती भारतात का नाही आहे? तुम्ही तुमचं जे सेटअप आहे, तुमचं जे एखादी फॅक्टरी जर असेल ते तुम्ही भारतात का सेटअप करत नाही? तर त्यावर इलॉन मस्कचा रिप्लाय आला होता की तुमच्या देशात जो आहे तो आम्ही तर विचारात आहेच तुमच्या देशात इन्स्टिट्यूशन स्थापन करायची, इंडस्ट्रीज बिल्डअप करायची, परंतु तुमच्या देशातील सरकारसोबत आम्ही एवढे फ्लुएंटली व्यवहार करू शकलो नाही आहे, त्यामुळे आम्ही अनेबल आहोत इथे कोणत्याही प्रकारची फॅक्टरी स्थापन करण्यासाठी. तर अशा प्रकारच्या काय काय गोष्टी येतात तर त्या यामध्ये कन्सिडर केल्या जातात की तुमची जी इकॉनॉमी आहे तुमची देशाची ती किती फ्रीली काम करते. ठीक आहे. तर या निर्देशांकामध्ये टोटल 184 देशांचा समावेश आहे. या 184 देशांपैकी 2021 मध्ये भारताची रँकिंग होती 121 आणि 2020 मध्ये आपल्याला भारताची रँकिंग दिसून येते 105. म्हणजे भारताची रँकिंग वाढलेली आहे, म्हणजे स्कोर कमी झालेला आहे. ओके. तर जागतिक क्रमवारी कशी आहे म्हणजे कुठची इकॉनॉमी जास्त फ्री आहे. ओके. तर सिंगापूरचा पहिला क्रमांक लागतो, त्यानंतर न्यूझीलंड 2 नंबरवर आहे, ऑस्ट्रेलिया 3, स्वित्झर्लंड 4 आणि आयर्लंडचा क्रमांक लागतो 5वा. त्याचबरोबर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. या निर्देशांकात पहिल्यांदाच हाँगकाँगला या लिस्टमधून बाहेर काढलेले आहे. आता का काढलेले आहे तर ऍक्च्युअली मित्रांनो 2020 पर्यंत जेव्हा हा निर्देशांक प्रसिद्ध होत होता तर 2020 पर्यंत काय होत होतं, हाँगकाँगला एक सेपरेट कंट्री, सेपरेट स्टेटस देऊन मेंटेन केलं जात होतं, परंतु त्यांचं या निर्देशांकाचं त्यांचं हे जे इन्स्टिट्यूशन्स आहे मित्रांनो यांचं असं म्हणणं आहे की हाँगकाँग हे जी सिटी आहे ही याचे ऍक्च्युअली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे फंक्शन्स आहेत ते पूर्णतः बीजिंगच्या अंडर आहेत, त्यामुळे आम्ही सेपरेट याला हाँगकाँगला रँकिंग देऊ शकत नाही. त्यामुळे 2021च्या रँकिंगमध्ये पहिल्यांदाच या लिस्टमधून हाँगकाँगला बाहेर करण्यात आलेले आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके. भारताची काय रँक आहे 121, किती देशांपैकी 184 देशांपैकी, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2021. ओके. ऍक्च्युअली तो जो निर्देशांक होता मित्रांनो त्याचं वर्ल्ड लेवलवर काय स्ट्रक्चर आहे म्हणजे वर्ल्ड लेवलवर कशी पोझिशन आहे ते आपण इथं रिप्रेझेंट केलेली आहे. तर टोटल 6 कॅटेगरीजमध्ये आपण जगातील पूर्ण अर्थव्यवस्थांना डिव्हाइड केलेलं आहे. तर तुमच्या देशातील स्कोअर किती आहे त्याच्या बेसिसवर तुम्हाला ही जी आहे रँकिंग दिली जाते. तुमची कंट्री ठरवल्या जाते फ्री आहे की मोस्टली फ्री आहे, मॉडरेटली फ्री आहे, मोस्टली अनफ्री आहे की रिप्रेस्ड आहे. तर तुम्हाला इथे दिसून येईल भारताची रँकिंग जो आहे तो मोस्टली अनफ्री या कॅटेगरीत मोडते या इंडेक्सनुसार. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक म्हणजेच इंटरनॅशनल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडेक्स. आता इथं मी अजून एक मिनिट मित्रांनो, हे जे नाव आहे हे कॉन्स्टंट नाव आहे, एक इन्स्टिट्यूशन सुद्धा आहे या नावाची, म्हणजे त्याला आपण WIPO असं म्हणतो. WIPO म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. तर तुम्हाला कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे की वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन हीच संस्था हा निर्देशांक प्रसिद्ध करते, परंतु ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जो आहे, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स ही संस्था प्रसिद्ध करते वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. आणि इंटरनॅशनल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडेक्स हा रिलीज करणारी संस्था कोणती आहे तर US चेंबर्स ऑफ कॉमर्सचे ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटर. त्यानंतर निर्देशांक आहे आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक म्हणजेच ग्लोबल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडेक्स. तर मित्रांनो या इंडेक्समध्ये आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत तर प्रत्येक देशातील लोकांची, त्या देशातील पॉप्युलेशनची कोविड-19च्या काळात मेंटल हेल्थ कशी होती त्याच्या बेसिसवर त्या प्रत्येक देशांचा आपण रँकिंग लावणार आहोत. तर US चेंबर्स ऑफ कॉमर्सचे ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटर ही जी आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकाचे मूल्यांकन आणि प्रकाशन करणारी एक संस्था आहे. ओके. म्हणजे याचं प्रकाशन कोण करतं, ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटर थ्रू आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकाचं प्रकाशन केले जाते. ओके. विविध निकषांच्या आधारे या निर्देशांकात एकूण 53 अर्थव्यवस्थांचे मूल्यमापन करण्यात आलेले आहे.
कोविड-19ने सादर केलेली आव्हाने असूनही जागतिक IP वातावरण मजबूत होत राहिले. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण यामध्ये काय कन्सिडर केलं होतं की कोविड-19 मध्ये लोकांची जे पॉप्युलेशन आहे देशातील त्या पॉप्युलेशनची मेंटल हेल्थ कशी आहे त्याच्या बेसिसवर रँकिंग लावली होती. परंतु या अहवालाच्या फाइंडिंग्समध्ये असं आलेलं आहे मित्रांनो आपल्यासमोर की जी मेंटल हेल्थ आहे ती अजूनच मजबूत झालेली आपल्याला दिसून येत आहे. हे खूप एकदम महत्त्वाचं सेंटेन्स आहे. ओके, तुम्ही याच्या विरुद्ध स्वतःचा अंदाज म्हणजे लावण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. 2021च्या अहवालात बेंचमार्क केलेल्या 53 पैकी 32 अर्थव्यवस्थांचा स्कोअरमध्ये सकारात्मक सुधारणा झालेल्या आहेत. हे या निर्देशांका थ्रू आपल्या समोर आलेलं आहे आणि ही या निर्देशांकाची आवृत्ती कोणती आहे? 9वी आवृत्ती आहे. भारत 2019-21 मध्ये 53 देशांपैकी 40व्या रँकवर होता आणि 2020 मध्ये सुद्धा 40व्या रँकवर होता. 53 देशांपैकी भारताची रँकिंग काय आहे? 53 देशांपैकी 40. कोणत्या? आंतरराष्ट्रीय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्समध्ये, ग्लोबल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्समध्ये. रिलीज करणारी संस्था कोणती आहे? ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटर. ओके, तर जागतिक क्रमवारी कशी आहे देशांची? तर अमेरिका, UK, जर्मनी, फ्रान्स आणि जपान हे पहिले 5 देश आहेत ज्यामध्ये आपल्याला या टॉपवर दिसून येतात. जे देश आपल्याला टॉपवर दिसून येतात कोणते? अमेरिका, UK, जर्मनी, फ्रान्स आणि जपान. आणि सर्वात शेवटचे 3 देश कोणते आहे हे जर आपल्याला पाहायचे झाले तर आपण म्हणू शकतो व्हेनेझुएला 53 पोझिशनवर आहे, त्यानंतर पाकिस्तान 52 आणि अल्जेरिया 51 पोझिशनवर आपल्याला दिसून येतं. ओके, तर हा निर्देशांक लक्षात ठेवाल मित्रांनो. ही 9वी आवृत्ती आहे. भारताची काय पोझिशन आहे ती लक्षात ठेवाल. भारताची रँकिंग सेम राहिलेली आहे 2020 मध्ये आणि 2021 मध्ये. कोणती? 40वी 53 देशांपैकी. आणि जागतिक क्रमवारीत पहिले 5 देश कोणते? अमेरिका, UK, जर्मनी, फ्रान्स आणि जपान. त्याचबरोबर शेवटचे 3 देश कोणते? व्हेनेझुएला, पाकिस्तान आणि अल्जेरिया. ओके, ठीक आहे. तर जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक 2021 म्हणजेच ग्लोबल टॅलेंट कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर प्रत्येक तुमच्या देशात मित्रांनो, तुमच्या देशातली जो यूथ आहे त्याची कॉम्पिटिटिव्हनेस म्हणजे स्पर्धा करण्याची किती टेंडन्सी आहे त्याच्या आधारे प्रत्येक देशाची रँकिंग लावल्या जाते. ठीक आहे. तर हा अहवाल देशांची स्पर्धा करण्याची क्षमता म्हणजे तुमच्या देशात कॉम्पिटिटिव्हनेस किती आहे ती कॉम्पिटिटिव्हनेसची टेंडन्सी, टॅलेंटची टेंडन्सी वाढवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात, तर अशा प्रकारचे निकष आहे ऑलरेडी. त्याचबरोबर आकर्षित करण्याची, आता आकर्षित करणे हा काय पॉईंट आहे, तर तुम्ही हा कन्सेप्ट खूपदा ऐकला असेल, ब्रेन ड्रेन. म्हणजेच जे मुलं आहेत ते इथून शिक्षण घेतात आणि दुसऱ्या देशात जाऊन नोकरी करतात पगारासाठी, म्हणजे चांगल्या पेमेंटसाठी आपण म्हणू शकतो, किंवा चांगल्या लिव्हिंग स्टँडर्डसाठी आपण जे आहे ते म्हणू शकतो की ते दुसऱ्या देशात जाऊन नोकरी करतात. म्हणजे तुमच्या देशाची दुसऱ्या देशातील टॅलेंटना आकर्षित करण्याची किती वृत्ती आहे, किती कॅपॅसिटी आहे ते सुद्धा या निकषात कन्सिडर केले जाते. त्यानंतर त्याचबरोबर तुम्ही आकर्षित केले बरोबर आहे, परंतु ते किती काळ तुमच्या देशात राहील म्हणजे टिकून ठेवण्याची तुमची क्षमता मोजते. तर अशा प्रकारच्या निकषांवर आधारित आपण हा अहवाल जो आहे तो प्रसिद्ध करतो. इन्सेडने हे लॉन्च केलेले आहे. आता इन्सेड काय आहे, तर इन्सेड मित्रांनो ही अशी इन्स्टिट्यूट आहे जी या बेसिसवर काम करते, म्हणजे जगातले जे टॅलेंट आहे ते कुठं कोण्या देशात जास्त आहे, त्याचबरोबर जगातला मग त्यानुसार रँकिंग काढल्या जाते की प्रत्येक देश किती प्रगत होऊ शकतो, किती आकर्षित, म्हणजे या निकषांच्या आधारे आपण म्हणू शकतो एकंदरीत की त्यांनी ही जी संस्था आहे इन्सेड ही संस्था लॉन्च करते. कोणता निकष? जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक. ठीक आहे. आणि देशाचा दर्जा ठरविण्यासाठी 6 मेट्रिक्स वापरल्या जातात. सक्षम करणे म्हणजे तुमच्या देशात कोण्या प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले जातात कॉम्पिटिटिव्हनेस वाढवण्यासाठी, म्हणजे कशा प्रकारे सक्षम केल्या जातात. त्याचबरोबर आकर्षित करणे आपण इथे डिस्कस केलेलं आहे. वाढवणे म्हणजे फॉर एक्झाम्पल 13% जर तुमच्या देशातली वर्कफोर्स स्किल्ड असेल तर हे 13% वरून 30% कशी नेता येईल पुढच्या वर्षी, तर अशा प्रकारची काय तुम्ही इनिशिएटिव्ह घ्याल जेणेकरून हे 13 वरून 30 जाईल, तर अशा प्रकारे वाढवणे. त्याचबरोबर टिकवून ठेवणे म्हणजे टिकले पाहिजे. आणि व्यावसायिक कौशल्य आणि जागतिक ज्ञान कौशल्य, तर अशा प्रकारचे 6 मेट्रिक्स वापरून प्रत्येक देशाचा दर्जा ठरवला जातो इन्सेड थ्रू म्हणजे इन्सेड इन्स्टिट्यूशन थ्रू. या अहवालाची सुरुवात 2013 पासून करण्यात आली. 2021 ची थीम काय आहे पहा, टॅलेंट कॉम्पिटिटिव्ह इन टाइम्स ऑफ कोविड. ओके, ही 2021 ची थीम आहे मित्रांनो, ती लक्षात ठेवा. कोणती थीम आहे? टॅलेंट कॉम्पिटिटिव्ह इन टाइम्स ऑफ कोविड. आणि जाहीर केव्हा करण्यात आली, तर 19 ऑक्टोबर 2020 मध्ये हा निर्देशांक जाहीर करण्यात आलेला आहे. भारत 2021 मध्ये
88व्या स्थानावर आहे. स्कोर किती आहे भारताचा? 39.57 आपला स्कोर दिसून येतो. 2020 मध्ये आपल्याला 72व्या स्थानावर भारत आपला दिसून येतो. त्याचबरोबर जागतिक क्रमवारी जर बघितली तर स्वित्झर्लंड टॉपवर आहे, त्यानंतर सिंगापूर 2 नंबरवर येतं, अमेरिका 3, 4 नंबरवर डेन्मार्क आणि स्वीडनचा 5वा क्रमांक लागतो. अशी जगातील म्हणजे देशांची क्रमवारी आहे. ठीक आहे, स्वित्झर्लंड, सिंगापूर, अमेरिका, डेन्मार्क आणि स्वीडन. आणि भारताची काय पोझिशन आहे 2021 मध्ये? तर भारताचा हा 88व्या स्थानावर आहे. स्कोर किती आहे? 39.57. ठीक आहे. शाश्वत विकास अहवाल 2021 म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स 2021 असं म्हणू शकतो. तर मित्रांनो, आपण जे 2015 मध्ये 17 आपले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल होते. टोटल 2015 मध्ये आपण 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आयडेंटिफाय केले होते, जे गोल आपल्याला पूर्ण करायचे होते 2030 पर्यंत. त्यानुसार प्रत्येक वर्षी आपल्याला किती प्रमाणात गोल ते कंप्लीट करावे लागतील, यानुसार आपण त्याची किती देशांनी ते किती प्रमाणात ते गोल कंप्लीट केलेले आहेत त्यानुसार त्या देशांची आपण रँकिंग लावतो. ठीक आहे. तर याची थीम काय होती? शाश्वत विकास ध्येयासाठी कृती दशक म्हणून ही थीम होती. तयार करणारी संस्था कोणती? संयुक्त राष्ट्र आर्थिक व सामाजिक व्यवहार विभागाअंतर्गत आपण हा अहवाल तयार केलेला आहे आणि यानुसार आपण प्रत्येक देशाला रँकिंग लावणार आहेत की त्यांनी 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलपैकी किती फुलफिल केले. ओके, तर ही आवृत्ती याची 7वी आवृत्ती आहे यावर्षीची 2021ची. आणि शाश्वत विकास निर्देशांक 2021 मधील 165 देशांच्या यादीत भारताचा 120वा क्रमांक लागतो. खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. आणि हा निर्देशांक शाश्वत सोल्युशन्स नेटवर्क म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क SDSN मार्फत तयार केलेला जातो. तयार कोणाच्या अंतर्गत, कोण्या नेटवर्कच्या अंतर्गत तयार केला जातो? तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कच्या अंतर्गत आपल्याला हा निर्देशांक तयार केलेला दिसतो. पहिले 5 देश कोणते आहे मित्रांनो? तर फिनलँड 1 नंबरवर येतं, त्यानंतर स्वीडन 2 नंबरवर, डेन्मार्क 3ऱ्या नंबरवर येतं, जर्मनी आणि बेल्जियम 4थ्या आणि 5व्या नंबरवर आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर शेवटचे 5 देश कोणते? तर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, दक्षिण सुदान, चाड, सोमालिया आणि लायबेरिया हे शेवटचे 5 देश आहे. शेवटचे 5 देश लक्षात ठेवा, पहिले 5 देश लक्षात ठेवायचे आहे, भारताची रँकिंग लक्षात ठेवायची आहे आणि त्यानुसार आपण यात नेमकं काय कॅल्क्युलेट करणार आहात सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स 2021 मध्ये ते उद्दिष्ट लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो, शाश्वत विकास ध्येय आपली टोटल आपण 17 आयडेंटिफाय केली होती. मी इथं 17च्या 17 लिहिलेली आहे. पहिला आहे गरिबी निर्मूलन, त्यानंतर आहे उपासमारीचे समूळ उच्चाटन, तिसरा आहे निरोगीपणा आणि श्रमकुशल, चौथा आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण, लिंग समभाग, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता, 6वं आहे परवडणाऱ्या योग्य आणि स्वच्छ ऊर्जा, 7वं, 8वं आहे चांगल्या दर्जाचे काम आणि आर्थिक वाढ, 9वं आहे उद्योग, नाविन्यपूर्णता आणि पायाभूत सुविधा, 10वं आहे विषमता कमी करणे, 11वं आपल्याला दिसतं शाश्वत शहरे आणि समुदाय, शाश्वत वापर आणि उत्पादन हे 12वं आहे हवामान क्रिया, 13 पाण्याखालचे जीवन आणि जमिनीवरचे जीवन हे 14-15 मध्ये इन्क्लूड होतं. आणि त्यानंतर शांतता, न्याय आणि सशक्त संस्था या 16 मध्ये इन्क्लूड होतात. आणि 17 शेवटचा आहे या ध्येयांसाठीची भागीदारी. असे 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आयडेंटिफाय केलेले आहेत जे आपल्याला 2030 पर्यंत फुलफिल करायचे आहे. ओके, त्यानंतर आपला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये त्यांची रँकिंग लावली जाते. त्या रँकिंगमधले आपण हे जे देश आहे त्याचबरोबर भारताची काय रँकिंग आहे ते बघितली. परंतु असंच एक इंडेक्स भारतात सुद्धा प्रसिद्ध केला जातो मित्रांनो, त्याला म्हणतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडिया इंडेक्स 2020-21. ठीक आहे, तर हा पहिला देश भारत आपला बनलेला आहे अशा प्रकारचा स्वतःच्या देशात राष्ट्रीय लेवलवर असा निर्देशांक प्रसिद्ध करणारा. तर शाश्वत विकास ध्येय निर्देशांक जाहीर करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. ही या वर्षीची 3री आवृत्ती होती आणि पहिली 2018 पासून आपण सुरुवात केली, दुसरी 2019 मध्ये होती आणि आताची ही 3री आवृत्ती आहे. जाहीर करणारी संस्था नीती आयोग. देशाचे एकूण सरासरी गुण किती आहे? तर 66 आपण आयडेंटिफाय केले होते, त्यापैकी आपल्याला मिळालेले किती आहे? 60 मिळालेले आहेत. तर 2018-2019 मध्ये पहिल्या आवृत्तीत आपण 13 ध्येय कन्सिडर केले होते, 39 लक्ष आणि 62 निर्देशकांचा समावेश केला होता. आणि तिसऱ्या आवृत्तीत इथं दुसरी आवृत्ती पाहिजे.
दुसऱ्या आवृत्तीत 17 ध्येय, 70 लक्ष आणि 115 निर्देशांकांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे आपण आधी जेव्हा सुरुवात केली होती हा इंडेक्स प्रसिद्ध करण्यासाठी, तेव्हा फक्त काही उद्दिष्ट समोर ठेवली होती. फक्त तीच ध्येय आपल्याला पूर्ण करायची होती, ती होती फक्त 13 आणि दुसऱ्या याच्यात आपण पूर्णच्या पूर्ण 17च्या 17 ही कन्सिडर केलेली आहे. तर पहिले 5 राज्य कोणते आहे या इंडेक्सनुसार? तर पहिला क्रमांक लागतो केरळचा, त्यानंतर दुसरा हिमाचल प्रदेश, तिसरा तामिळनाडू, चौथा आहे कर्नाटक आणि 5वा गोवा, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड. अशा प्रकारची रँकिंग लागतं पहिल्या राज्यांची. त्यानंतर शेवटचे राज्य कोणते? बिहार, राजस्थान, झारखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय अशी शेवटची रँकिंग लागतं आपल्या या इंडेक्समध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या. सर्वात मोठी सुधारणा आपल्याला मिझोरम, हरियाणा आणि उत्तराखंड सारख्या राज्यात दिसून आली आणि बिहार, झारखंड आणि आसाम ही सर्वात कमी कामगिरी असणारे राज्य ठरलेले आहे या इंडेक्सनुसार. ओके, ठीक आहे. तर मित्रांनो, हा चार्ट पाहू शकता तुम्ही. या चार्टमध्ये प्रत्येक इंडेक्समध्ये आपण जे 17 लक्ष जे कन्सिडर केले होते, ॲक्च्युली इथं 17 दिलेले नाही आहे, परंतु हे जे लक्ष आहे मित्रांनो, त्या पर्टिक्युलर एक जर लक्ष आपण कन्सिडर केलं तर त्या लक्षामध्ये कोणतं राज्य टॉपवर आहे ते मी त्याची लिस्ट इथं दिलेली आहे. तर 0 हंगरमध्ये आपल्याला केरळा दिसेल, नो पॉवर्टी तामिळनाडू, गुड हेल्थ अँड वेलबिंगमध्ये गुजरात, क्वालिटी एज्युकेशनमध्ये केरळा टॉपवर आहे, जेंडर इक्वॅलिटीमध्ये छत्तीसगड, क्लीन वॉटर आणि सॅनिटेशनमध्ये गोवा आपल्याला प्रथम क्रमांकावर दिसतं. त्यानंतर डिसेंट वर्क आणि इकॉनॉमिक ग्रोथमध्ये हिमाचल प्रदेश, इंडस्ट्री इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुजरात, रिड्यूस इनइक्वॅलिटीमध्ये मेघालया, लक्षात ठेवा हा पॉईंट, रिड्यूस इनइक्वॅलिटीमध्ये मेघालया. त्यानंतर सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीजमध्ये पंजाब, त्यानंतर रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शनमध्ये त्रिपुरा, क्लायमेट ॲक्शन ओडिसा, लाईफ बिलो वॉटर ओडिसा, लाईफ ऑन लँड अरुणाचल प्रदेश, त्यानंतर पीस, जस्टिस आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्समध्ये आपल्याला उत्तराखंड हे जे राज्य आहे ते टॉपवर दिसतं. ओके, ठीक आहे. तर हा मित्रांनो कोर्स आहे, हा कोर्स एकदा नक्की चेकआउट करा. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकवरचे करंट अफेअर मिळून जाईल आणि आजच्या व्हिडिओबद्दल तुमची काय ओपिनियन आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकसोबत. धन्यवाद.